श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरोन् वैष्णवांश श्रीरूपं साग्रजातां सहगना रघुनाथान्वितां तां सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपादान् सहगना ललिता श्रीविशाखान्वितांश हे कृष्णा करुणा सिन्धो दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिकान्त राधाकान्त नमोऽस्तुते तप्तकाञ्चन गौराङ्गी राधे वृन्दावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये वञ्चाकल्पतरुभ्यश्च कृपासिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो महावदन्याय कृष्णप्रेमप्रदायते कृष्णाय कृष्णचैतन्य नाम्ने गौरद्विषे नमः। नमो ॐ विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिति नामिने नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे जय श्री कृष्ण चैतन्य प्रभो नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्तवृंद हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे 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 राम 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 हरे हरे। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्ण. आपल्या सर्वांचं स्वागत आहे त्या साप्ताहिक कार्यक्रमामध्ये. दरवेळेस आम्ही कोणी ना कोणी आमच्यासोबत नवीन नवीन येतं आहे. तुम्हाला वाटत असेल लोक काही स्टेबल होत नाहीत, चेंज करत राहतात, पण यावेळेस तुमच्या गावचेच प्रभू जे आहेत विश्वेश प्रभू, म्हटलं त्यांना बघून तरी लोक येतील, काही प्रेरणा घेतील म्हणून त्यांना घेऊन आलो. तुम्ही ज्यांच्या ज्यांच्या घरी गेल त्यांच्यापैकी कोणी आले की नाही? ठीक आहे, तर आपण सुरुवात करूया, नंतर वेळ होतो. प्रार्थनांच्या अर्थामध्ये वेळ जाईल म्हणून आज आपण थोडा महत्त्वाचा विषय आहे म्हणून डायरेक्ट विषयाकडे जाऊ. तर आतापर्यंत आपण बघितलं, परत जे लोकांनी बार बार ऐकले त्यांना थोडं बोरिंग वाटेल, पण नवीन लोकांसाठी थोडंसं आपण सुरुवात केली राजा आणि 4 पत्नीच्या गोष्टीपासून. एक राजा होता, त्याला 4 पत्नी होत्या. 3 पत्नी त्याला आवडायची, एक नाही आवडायची. तर त्या गोष्टीमधला राजा कोण बोललो आपण स्वतः राजा. आणि ते 4 पत्नी कोण? पहिली पत्नी म्हणजे स्वतःचं शरीर. व्यक्ती शरीरासाठी खूप मेहनत करतो, त्याला धष्टपुष्ट सदृढ निरोगी ठेवण्यासाठी. दुसरी पत्नी म्हणजे संपत्ती, की जसा तो राजा तिला दाखवायचा, समारंभामध्ये घेऊन जायचा, तसा व्यक्ती प्रत्येकजण संपत्ती कमवण्यासाठी खूप मेहनत करतो आणि कमवल्यानंतर तिला दाखवतो. आणि तिसरी पत्नी नातेवाईक. व्यक्ती नातेवाईकाकडे सल्ला वगैरे काही मार्गदर्शन घेण्यासाठी जातो. परंतु ह्या तिन्ही पत्नी, आपलं शरीर, संपत्ती आणि नातेवाईक मृत्यूनंतर व्यक्तीसोबत येऊ शकत नाहीत. की मृत्यू क्षणीच जेव्हा आत्मा शरीराला सोडतो तेव्हा शरीर तिथेच असतं, घरीच असतं. आणि दुसरी पत्नी म्हणजे संपत्ती, त्याच वेळेस दुसऱ्याची होऊन जाते. नंतर कोणी ना कोणी वारीस असतं ना, संपत्ती का वारीसच म्हणतो ना,
दुसऱ्याला जाणे संपत्ती वारीस असतो. नंतर नातेवाईक काय जास्तीत जास्त करून त्या व्यक्तीला स्मशानापर्यंत घेऊन जातील, तिथं त्याला जाळतील. त्याच्यासमोर कोणी येऊ शकत नाही. पण चौथी पत्नी जिच्याकडे तो राजा आणि आपण सर्व नेहमी दुर्लक्ष करतो, ती आपल्यासोबत असते. ती कोण? परमात्मा. आपण चर्चा केली की कसं समजायचं की आपल्या हृदयामध्ये परमात्मा आहे. कारण काही वाईट कार्य करताना आपल्याला आतून असं वाटतं की हे नको करायला, किंवा झोपेनंतर सकाळी आपल्याला सगळी स्मृती परत येते, मी कोण आहे, हे घर कोणाचं आहे. तर हे सर्व परमात्माकडून कळतं. नंतर आपण चर्चा केली की भगवंत जाणण्याचे किंवा परमसत्य जाणण्याचे वेगवेगळे स्तर आहेत, की भगवंताचा प्रकाश म्हणजे अनंतामध्ये विलीन झाला असं म्हणतात. नंतर परमात्मा जे योगी लोक हृदयामध्ये ध्यान करतात. आणि आपण ही चर्चा केली की परमसत्याचं सर्वात श्रेष्ठ रूप म्हणजे भगवंतांचं रूप, समजा विठ्ठल. तर त्या भगवंताला जाणण्यासाठी काय मार्ग आहे? तर आपण चर्चा केली जे वेगवेगळे मार्ग आहेत. ज्ञानाचा मार्ग आहे, योगाचा मार्ग आहे आणि भक्तीचा मार्ग आहे. परंतु बाकीच्या सगळे मार्ग श्रेष्ठ आहेत, परंतु बाकीच्या मार्गामध्ये समस्या अशा आहेत, अष्टांग योग प्रत्येक व्यक्ती नाही करू शकत. शारीरिक समस्या असतात, वयानुसार, आरोग्यानुसार प्रत्येकाला अष्टांग योग जमत नाही. ज्ञानामध्ये पण प्रत्येकाचा तसं वाचण्याचा कल किंवा इंद्रिय दमन इतक्या जास्त प्रमाणात करणं शक्य होत नाही. परंतु सहज सोपा मार्ग आपण कुठला बोललो? भक्तीचा. कारण भक्तीमध्ये असं काही नवीन करण्याची गरज नाही. जो दररोजचा संसार चालू आहे त्याच्यामध्येच फक्त भगवंताला जोडायचं. जसं की असंही आपण घरी स्वयंपाक तर करणारच आहोत. असं नाही की भक्ती नाही केली म्हणजे स्वयंपाक नाही करणार. तर भक्तीमध्ये काय, त्या स्वयंपाकाला फक्त देवाला दाखवायचं आणि घ्यायचं, तोच नॉर्मल स्वयंपाक प्रसाद होऊन जातो. किंवा असंही आपण नोकरी धंदा किंवा पैसे कमवण्याचं कार्य करणारच, परंतु केवळ भगवंताला केंद्रस्थानीच ठेवून की हा पैसा, ही संपत्ती मी भगवंताच्या भक्तीमध्ये वापरेल, हा विचार जर केला तर ते साधारण कार्यसुद्धा भक्ती होऊन जातं. सांगण्याचा उद्देश असा आहे. हां, जाताना बंद करतो आम्ही. तर साधारण सर्व जे काही कार्य दैनंदिन जीवनामधले त्याला आपण भक्तीमध्ये रूपांतरित करू शकतो. त्याच्यामुळे हा मार्ग खूप सोपा आहे. आणि मग भक्ती करण्यासाठी 4 महत्त्वाचे स्तंभ आहेत, की कुठल्याही घराला आधार देण्यासाठी समजा पिलर आहेत, त्याच्यावरती घर उभं असतं. तर भक्तीमध्ये 4 स्तंभ आपण ABCDच्या रूपात शिकलो होतो. ए म्हणजे असोसिएशन, मराठीमध्ये त्याला म्हणतात भक्तांचा आणि वैष्णवांचा संघ घेणे. तर संघाच्या महत्त्वाच्या आपण बऱ्याचशा गोष्टी बघितल्या, की संघामुळे कशी एकता येते, कशी शक्ती येते आणि एकमेकाला भक्ती करण्यास कशी मदत होते, आणि संतांचा संघ केल्यानं काय फायदा होतो. नारद मुनीची गोष्ट बघितली होती आपण, आठवते सगळ्यांना? नवीन लोक सगळे सांगले तर खूप वेळ जाईल. नंतर दुसरं होतं बी म्हणजे बुक्स. बुक्स म्हणजे ग्रंथ. तर आपण मागच्या वेळेस चर्चा केली की ग्रंथ वाचनाचे काय महत्त्व आहे. कोणाला काही आठवतं? का वाचले पाहिजे, कुठले ग्रंथ वाचले पाहिजे? किसी को मालूम नाही? का वाचले पाहिजे ग्रंथ? आपल्याला समजणार कसं की समोरचा व्यक्ती जो बोलतोय अध्यात्माबद्दल तर खरंच खरं आहे की हा मनानंच सांगतोय? कारण मार्केटमध्ये तर साधू संतांची काही कमतरता नाही आहे. प्रत्येकजण म्हणतो की माझा मार्ग श्रेष्ठ आहे किंवा माझ्याकडे या. कोणी सांगतं की मीच देव आहे किंवा मी तुम्हाला देव बनवू शकतो, आपल्या सगळ्यात देव आहे. असे वेगवेगळे तत्त्वज्ञान असतात. आपल्याला कसं कळणार काय खरं आहे काय खोटं आहे? त्यासाठी आपण शास्त्र वाचलं पाहिजे. आणि तुमच्यापैकी किती जणांनी वाचायला चालू केलं? भतट प्रभूने केला, बाकी आप दोनों तर पडते आहे. आणखीन कोणी चालू करा. कारण काय, तुम्ही वाचणार नाही ना तर तुमचं, आता आम्ही 1 दिवस येणार आठवड्यातून आणि मग 7 दिवस तुम्ही तुमच्या कामामध्ये बिझी आणि सगळे विसरून जाणार. पण स्वतः वाचले तर तुमचा टच राहील त्याच्यासोबत. म्हणून मी आज भगवद्गीता एक्स्ट्रा घेऊन आलो, कोणाला वाचण्याची इच्छा असेल तर. आणि नंतर चर्चा केली आपण की वाचणं जर शक्य नसेल तर काय केलं पाहिजे? श्रवण. श्रवणाबद्दल काय बोललो की कुणाकडून श्रवण करायचं हे पण कळलं पाहिजे. त्याच्यासाठी पण आस्था, आणखी श्रद्धा, असे कितीतरी चॅनल आहेत. प्रत्येकजण काही ना काही सांगतं. आपल्याला समजलं पाहिजे हा व्यक्ती काय बोलतोय. त्यासाठी एक त्रिकोण सांगितला होता मी. कोणतीही गोष्ट आध्यात्मिकदृष्ट्या पडताळून बघण्यासाठी एका त्रिकोणाचं सहाय्य घ्यावं लागतं. तो त्रिकोण कुठला? त्रिकोण ABC.
साधू, ठीक आहे. आणखीन खूप चांगला प्रयत्न केला. हां गुरु. आणखीन थर्ड, आमचे गणिताचे शिक्षक होते, त्यांना अशी एक वेगळी सवय होती शिकवण्याची. तर ते कसे नाव द्यायचे, समजा चौकोन आहे ना, चौकोन ADPC असे नाव द्यायचे. ADPC कळलं ना, ADPC म्हणतो ना आपण, ADPC. जर पंचकोन असेल तर BDPOG असं नाव द्यायचे ते. तर हा त्रिकोण कुठला आहे? दोन तर सांगितले, एकच बाकी आहे. शास्त्र. त्याच्यावरती चर्चा होते ना, की समजा एखादा व्यक्ती, शास्त्रामधले काही वाक्य आपल्याला समजत नाहीत, खूप कठीण असतात, त्यासाठी आपल्याला गुरुकडून मार्गदर्शन घ्यावं लागतं. पण गुरु प्रामाणिक आहे का फसवा आहे? तुकाराम महाराज असे म्हणतात, काय, अंग लावून या राख, डोळे झाकून करती पाप, असं आहे. हे समजण्यासाठी दुसऱ्या साधूने त्याला प्रमाणित केलंय का, हे त्रिकोणामध्ये बघितलं तर आपण फसवले जाणार नाही. तर आपण वाचन कराल तर चांगलं आहे, तुमचाही फायदा आमचाही फायदा. तर यावेळेस मी गीता घेऊन आलो. वेदांशू सगळ्यांना एक गीता दे ना, कारण आपण मधून मधून त्याच्यावरती चर्चा करूयात. तर आज आपण भक्तीच्या तिसऱ्या पिलरबद्दल चर्चा करणार आहोत. तर तो तिसरा पिलर आहे जपा. C म्हणजे ABC आहे ना, C म्हणजे चॅन्टिंग किंवा जपा किंवा नामस्मरण. वेदांशी देऊन टाक प्रत्येकाला एक एक, लवकर लवकर. हा फोडतील ते, आपल्याला काय ठेवायचे नाही. मिळाले सर्वांना? तुला पण एक घे. ठीक आहे. तर आज आपण तिसऱ्या पिलरबद्दल चर्चा करणार आहोत, ABC. C म्हणजे चॅन्टिंग, म्हणजे जपा. तर बघा, आपण इथे सगळे आले, याचा अर्थ की तुमचा थोडा तरी देव आहे या गोष्टीवरती विश्वास आहे. कारण हा मूलभूत पाया जर नसेल तर समोर घर बांधण्यात काही फायदा नाही. तर तुम्हा सगळ्यांचा देवावरती विश्वास आहे, किंवा इथं बसलेत एका तासासाठी तर विश्वास ठेवा, त्याच्यावरती आपण चर्चा समोर चालेल. नाहीतर विश्वास नसेल तर काही अर्थ येणार नाही. तर परमसत्याला किंवा भगवंताला जाणून घेण्याचे वेगळ्या टायमामध्ये वेगवेगळे मार्ग असतात. तर आपला हा वेळ जो असतो, जे 4 युग म्हणतात. 4 युग कुठले माहिती तुम्हाला? कुठले कुठले युग? सत्ययुग आणि सध्या कुठले? कलियुग. असे 4 युग आहेत. त्या वेगळ्या वेळेनुसार त्या काळच्या व्यक्तीचं आयुष्य, त्यांचं शरीर, त्यांचं वागणं, त्यांचा स्वभाव, चारित्र्य हे सगळं वेगळं असतं. जसे की सत्ययुगामध्ये लोकांचं आयुष्य 1,00,000 वर्ष, नंतर त्रेतायुगामध्ये 10,000, नंतर द्वापारमध्ये 1000 आणि आता मॅक्सिमम 100. असं वेळेनुसार बदलतं. आणि भागवतम जर तुम्ही कधी वाचलं तर 12व्या स्कंदामध्ये खूप विस्तारित वर्णन दिले की कलियुगामध्ये लोक कसे असतील. तर एक वर्णन आहे, कलियुगामध्ये पुरुषाचं सौंदर्य त्याच्या केसावरून समजलं जाईल. आता हे बघू शकतो आपण, सगळे असे स्पाईक बनवतात ना, हे आधी नव्हतं असं. आधी असं नव्हतं, स्पाईक किंवा असे काहीतरी विचित्र इकडून कापणार. आणि नंतर सांगितले की गायीची हाईट ही डुकराच्या हाईटची इतकी होईल हळूहळू. नंतर सगळे जे पुढारी लोक असतील ते सामान्य जनतेची पिळवणूक करतील. असे भरपूर काही गोष्टी कलियुगाच्यासाठी त्यांनी सांगून ठेवल्यात. तर असं युगानुसार लोकांचे शरीर पण बदलतं. सतयुगाच्या लोकांची हाईट पण जास्त असायची, शरीर पण मजबूत असायचं. असं म्हणतात की रामचंद्रांची हाईट 15 फीट कशी काहीतरी होती. तर हे समजण्यासाठी जास्त अवघड नाही. समजा महाराणा प्रताप तर ऐकलं असेल तुम्ही. तर महाराणा प्रतापच्या एका मूवीची शूटिंग चालू होती. तर त्यांचा तो जो ओरिजिनल चिलखत असतो ना, चिलखत आणि नख आणि तलवार, तर आमिर खान त्या पिक्चरमध्ये काम करणार होता. तर ते सगळे चिलखत त्याला घातले आणि त्याच्या हातात तलवार दिली, तर तो जागचा उठू नव्हता शकत. आणि महाराणा प्रताप हे सगळे घालून फाईट करायचे. म्हणजे कशासाठी सांगतोय मी की शारीरिक क्षमतेमध्ये पण किती झपाट्यानं कमतरता होती. तर अशा वेगळ्या युगामध्ये वेगळे शरीर, लोकांची मनाची स्थिती वेगळी असते. तर त्याचप्रमाणे
परमसत्याला जाणून घेण्याचे मार्ग पण वेगळे आहेत. जसे की एक श्लोक आहे तो, कृते यध्यायते विष्णू त्रेतायाम यजते मखे द्वापारे परिचर्यायाम कलौतद हरिकीर्तनात. कृते म्हणजे सत्ययुग. तर सत्ययुगामध्ये भगवंताला जाणून घेण्याचा मार्ग होता कृते यत ध्यायते विष्णू, म्हणजे ध्यान करणे. आता पण बरेचसे लोक ध्यान करतात. तर तेव्हाच्या लोकांचं समजा आयुष्य 1,00,000 वर्ष जर असेल तर 60,000 वर्ष ते लोक तपस्या करायचे आणि भगवंतांचं ध्यान करायचे. आपण सिरियलमध्ये पण बघतो, आधीचे ऋषीमुनी असे दाखवतात. तर तो त्यावेळेसचा मार्ग होता की भगवंताचं ध्यान करायचं आणि त्या साहाय्यानं भगवंताला जाणून घ्यायचं किंवा भगवंताचं दर्शन घ्यायचं. पण आता कलियुगामध्ये असं आपण करू शकतो का? ध्यान योग केंद्र किती उघडतात, करू शकतो की नाही करू शकतो? का नाही करू शकत? अगदी बरोबर. आणखीन वेदांशी आपण ध्यान करू शकतो की नाही? आणखीन प्रॉब्लेम काय आहे, आता आपले माइंड इतकं डिस्ट्रॅक्टेड आहे. ध्यान करताना काय आहे, समजा तुम्ही चिंतन करताय विष्णूचं, की विष्णूच्या पायावरती काय चिन्ह आहेत, विष्णूंनी कुठली धोती घातली पिवळ्या रंगाची, त्यांच्या गळ्यामध्ये कुठला मणी आहे, डोक्यावरती कुठला मुकुट आहे, त्यांचे हात कसे दिसतात, असं ध्यान असतं. पण ध्यानामध्ये आता सध्याच्या परिस्थितीमध्ये आपलं मन इतकं डिस्टर्ब आहे, आपण जर ध्यान केलं तर मुलांना पबजी आठवेल आणि माताजींना सिरियल आठवतील पण कोणाला विष्णू आठवतील का? तर इतकं आपण डिस्ट्रॅक्ट झालो सध्या. तर मनाला ध्यान काय, मुलं अभ्यासामध्ये पण आपण केंद्रित नाही करू शकत. त्याच्यामुळे सध्याच्या युगामध्ये ध्यान किंवा लक्ष केंद्रित करणं खूप अवघड आहे. आणि ध्यान करण्यासाठी काय एका ठिकाणी बसून श्वासावर ध्यान केंद्रित करून बसावं लागतं. पण आपल्यापैकी किती जणांची कॅपॅसिटी एका ठिकाणी बसून असं करणं, लगेच कंबर दुखणार, लगेच काहीतरी होणार. तर हा मार्ग सध्या शक्य नाही आहे. कुठला मार्ग हा? कुठल्या मार्गाबद्दल चर्चा केली? ध्यान कोणत्या युगाचे लोक करायचे? सत्ययुगाचे. आता आपण करू शकत नाही, कारण आपलं मन इतकं तर डिस्ट्रॅक्टेड आहे आणि शरीर सुद्धा साथ देत नाही आणि आयुष्य पण खूप कमी आहे. त्याच्यानंतर दुसरं समोरचं युग आलं त्रेता. त्रेतायाम यजते मखे. तर मखे म्हणजे यज्ञ. तर त्यावेळेस लोक काय करायचे की मोठे मोठे यज्ञ करायचे आणि त्याच्यामध्ये आहुती देऊन असं मी ते पण टी व्हीमध्येच बघितलं असेल, ओम ब्रह्माय नमः असं म्हणून ते आहुती देत राहायचे. पण आता आपण असं यज्ञ करून भगवंताची प्राप्ती करू शकतो का सध्याच्या युगामध्ये? का नाही करू शकत? यज्ञ तर आता पण विटात आता पण भेटतात, यज्ञकुंड भेटतो आता पण. प्रॉब्लेम काय? यज्ञ करून आता भगवंत प्राप्ती शक्य आहे का? प्रश्न सगळ्यांना समजला ना? का नाही शक्य किंवा शक्य आहे काही सांगत नाही तुम्ही. विद्वांश तुला काय वाटतं? तेव्हाचे जे गुरु होते त्यांच्या ध्यानामुळे एवढी त्यांच्याकडे शक्ती होती, हे होती, त्यांचं माइंड एवढं, त्यांच्या मंत्रांमुळे त्यांच्याकडे एवढी पॉवर, म्हणजे पॉझिटिव्ह एनर्जी होती ती एवढ्या, म्हणजे अगदी तुझा छान अभ्यास आहे वेदांशू. तर ही समस्या आहे. यज्ञ करताना काय असतं, प्रत्येक गोष्ट शुद्ध असावी लागते. तुम्ही जेव्हा घी, आता घीच भेटत नाही, घी शुद्ध असलं पाहिजे, सगळं धान्य शुद्ध असले पाहिजे, ते मंत्र म्हणणारे ब्राह्मण शुद्ध असले पाहिजे आणि त्या ब्राह्मणांना ते सगळे मंत्र आले पाहिजे. आणि यज्ञ कसा करायचे, अशी मॅचिसची काडी घेऊन अग्नी लावायची, मंत्राच्या साह्यानं अग्नी पेटवायची. हे शक्य आहे का मंत्राच्या साह्यानं? आधीच्या काळात शक्य असेल का? बघा आधीच्या काळामध्ये मंत्राच्या साह्याने लोक बॉम्ब कंट्रोल करायचे. ब्रह्मास्त्र असं काही घेऊन नाही फिरायचे पाठीवर. कधीच तुम्ही बघितलं का की अर्जुनाच्या पाठीवरती असं खूप वजन आहे आणि तो थकत थकत चाललाय? कधी ते फोटोत असं बघितलं की अर्जुन एकूण एक मिसाईल ठेवली ब्रह्मोस, एकूण दुसरी स्पाईक 200, असं कधी बघितलं? मग ते लोक मिसाईल ठेवायचे कुठं? मग रथावर तर घोडे थकून जातील एवढं सामान ठेवल्यावर. मंत्र. तेव्हा काय बघा, प्रत्येक गोष्ट सूक्ष्म असते आणि स्थूल असते. आपण काय फक्त डोळ्यानं दिसतं तेच आजकालच्या सायंटिस्ट लोकांना किंवा आपल्याला माहिती आहे, पण तेव्हा असं नव्हतं. तेव्हा काय लोक मंत्राच्या साह्याने त्या वस्तूला प्रकट करू शकायचे. त्याच्यावर तुम्हाला विश्वास ठेवण्यासाठी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. बघा बरेचसे जे मॉडर्न लोक आहेत ना, ते भक्तीच्या मार्गाला किंवा आध्यात्मिक मार्गाला टीका काय करतात की तुमचे काही पण कल्पना आहेत,
एका हनुमानानं उडी घेतली आणि समुद्र पार केला, किंवा मंत्र्यानं मी सैल काढली, असं शक्य आहे का, अशी ते टीका करतात. पण त्यांना त्यांच्याच उदाहरण आपण सांगू शकतो. जसं की संजयने काय केलं की राजमहालामध्ये बसून आपल्या गुरुच्या आशीर्वादाने युद्ध बघितलं, आणि ते युद्ध कुणाला सांगितलं, धृतराष्ट्राला. पण हे जर लोकांना सांगितलं, लोक काय म्हणायचे आधी, अरे हे शक्य आहे का, पण आता शक्य आहे. तर दूरदर्शननं कुठलं पण काही दिसतं की नाही. दूरदर्शन तर आता आणखीन मागचा झाला, मोबाईल. दूरदर्शनला तरी वायर पिन काहीतरी लावावं लागते, पण मोबाईलमध्ये समजा दुसऱ्या इंग्लंडमध्ये किंवा ऑस्ट्रेलियामध्ये मॅच आहे, तर आपण इथं जवाहरमध्ये बसून जंगलात जरी गेलो तरी दिसतो. नेटवर्क असलं पाहिजे. तर याचा अर्थ काय आहे की हे अशक्य नाही आहे, फक्त आपल्याला ती टेक्नॉलॉजी माहीत नाही आहे की ते लोक कसे करायचे. तर ह्या गोष्टी शक्य आहेत. तर मंत्रांना अग्नी पेटवणारे ब्राह्मण असायचे, आणि त्यांची स्वतःची शारीरिक क्षमता अशी असायची, आणि ते यज्ञ करायला खूप खर्च व्हायचा. यज्ञ करणं म्हणजे साधी गोष्ट नाही. हजारो लाखो लोकांना जेवण द्यायचं, इतक्या आहुती टाकायच्या. तर हे सगळं आता सध्या शक्य नाही आहे. त्याच्यामुळे हे पण हा ऑप्शन, आता ऑप्शन ABCD आपलं चालू आहे. भगवत प्राप्तीचे 4 मार्ग. पहिला ऑप्शन ए होता. काय होता, अरे सॉरी, असं ते नाही. आपण या आजच्या चर्चेबद्दल भगवत प्राप्तीचे 4 मार्ग युगानुसार. पहिला होता ध्यान. ध्यान आपण नाकारला. सगळ्या विचारती एकमत आहे की नाही, नाही तर कोणी म्हणाल आम्ही घरी ध्यान करून करून बघतो. दुसरा ऑप्शन काय होता, यज्ञ. यज्ञ कोणत्या युगात, त्याला आपण ॲक्सेप्ट केलं का नाही केलं, नाही, सध्या शक्य आहे का ते नाही. नंतर आला द्वापार युग. तर द्वापार युगामध्ये द्वापारे परिचर्यायाम, परिचर्या म्हणजे मूर्तीपूजा. तर द्वापार युगामध्ये लोक भगवत प्राप्तीसाठी मूर्तीपूजा करायची. तर मूर्तीपूजेसाठी पण त्या व्यक्तीची तशी शुद्धता असावी लागते. त्या वेळेनुसार भगवंताला तो भोग, ती आरती ते दाखवायला पाहिजे. जो आहे ना, म्हणजे पर्याय C आहे ना, हा मान्य आहे. पण याच्यापेक्षा आणखीन सोपा पर्याय कलियुगासाठी देण्यात आला आहे. कलौतद हरिकीर्तनात. कलियुगामध्ये ध्यान शक्य नाही झालं, यज्ञ शक्य नाही झाला, आणि कोणाला जर प्रत्येकाच्या घरी मूर्ती ठेवू शकतो का आपण, मूर्ती ठेवणं म्हणजे ते त्याला एक वेगळं देवघर बनवावं लागेल, त्यांच्यासाठी कपडे आणावं लागतील, त्यांना आंघोळ घालावं लागेल, त्यांची वेगळी प्लेट, हे सगळे साहित्य, म्हणजे एक माणूस त्याला ठेवावं लागेल. इथं आपले स्वतःच करायला वेळ नाही, देवाचं कोण करणार. तर मूर्तीपूजा पण प्रत्येकाला करणं थोडंसं अवघड आहे. मंदिरामध्ये ठीक आहे, पण प्रत्येकाच्या घरी करणं मुश्किल आहे, कारण वेळ खूप कमी आहे. पण कलियुगामध्ये खूप सोपा मार्ग दिला आहे, कलौतद हरिकीर्तनात. भागवतम कोणी कोणाला सांगितलं, तुम्ही ऐकले कधी, ठीक आहे. भगवद्गीता कोणी कोणाला सांगितली, कृष्णाला अर्जुन, थँक्यू. भागवतम कोणी कोणाला सांगितलं, हां, कोणी परीक्षित महाराजांनी, कोणी शुकदेव गोस्वामींनी, प्रभूजींना माहिती. तर शुकदेव गोस्वामी परीक्षित महाराजाला म्हणतात, कलेर दोष निधे राजन अस्ति एको महान गुण कीर्तनादेव कृष्णस्य मुक्त संग परम व्रजेत. हे राजा, कलेर दोष निधे, निधी म्हणजे समुद्र किंवा खूप मोठा ग्रुप. कलेर दोष निधे, कलियुग हा दोषाचा सागर आहे. जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं की लोकांचे सौंदर्य केसावरून ठरवलं जाईल, राजनीतिक लोक गरिबांची पिळवणूक करतील, गायींची हाईट कशी होईल, असं ब्राह्मण हे लोक केवळ पैसा कमवण्यासाठी शास्त्राचा आधार घेतील, असे कलियुगाचे लक्षण आहेत. तर कलेर दोष निधी राजन, कलियुगामध्ये पूर्ण दोषाचा सागर आहे, परंतु एक चांगली गुण आहे, अस्ति एको महान गुण. एक महान गुण आहे काय, कीर्तनादेव कृष्णस्य, केवळ कृष्णाच्या कीर्तनाने मुक्त संग परम व्रजेत. केवळ कृष्ण कीर्तनाने व्यक्तीला मुक्तीची प्राप्ती होईल. आणि बघा, हे आपण नामस्मरण केवळ आपणच नाही तर वेगवेगळ्या धर्मामध्ये पण केलं जातं. ख्रिश्चन लोकांमध्ये रोझरी असते, त्यांचे असे प्लास्टिकच्या मण्यासारखे असतात, आणि मुस्लिम लोकांमध्ये पण माळ असते, त्यांचे पण अल्लाचे काहीतरी 1000 नेम असे काहीतरी नाव आहेत, रसूल असं एक नाव घेतात. तर हे नाव घेणं वेगवेगळ्या धर्मामध्ये आहे, वेगवेगळ्या पंथांमध्ये पण आहे. जसे की आपल्या महाराष्ट्रामध्ये हरिपाठामध्ये सगळ्यात महत्त्वाची लाईन काय, हरिपाठ माहिती आहे ना, कोणी लिहिला, कोणी लिहिला हरिपाठ,
हां, असं करू नका हो. तुम्ही जोक सांगितलं होता ना तो शाळेचा, अं, शंकर का बाण किसने तोडा, विसरले? हा, किती जणांना तो जोक माहिती आहे? माहिती आहे ना? परत सांगू की नाही सांगू यासाठी म्हणतो तो. ठीक आहे, यांच्यासाठी परत सांगतो. म्हणजे आपले कसे अध्यात्माची कशी सध्या परिस्थिती याच्यासाठी तो जोक आहे. एकदा काय होतं, एका शाळेमध्ये शिक्षक मुलांना रामायण शिकवतात आणि मग त्यांचे इन्स्पेक्टर इन्स्पेक्शनसाठी येतात आणि मग रामायण शिकून झाल्यावर मग इन्स्पेक्टर वगैरे किती चांगली शाळा आहे, भगवंताबद्दल शिकवतात, मुलांना संस्कार घडवत आहेत. मग ते सर म्हणतात, अरे मुलांनो, एकाला उभं करतात, सांग म्हणे शिवजीचा धनुष्य कोण तोडला? तो म्हणे सर मी नाही तोडला. ते इन्स्पेक्टर लोटला, अरे काय रामायण शिकून फायदा नाही. मग तो थोडा म्हणला ठीक आहे, हा ढ मुलगा असेल. मग तो शिक्षकाकडे गेला, सर काय तुम्ही रामायण शिकवायला? मुलाला विचारलं शिवाचं धनुष्य कोणा तोडला? तो म्हणतो मी नाही तोडलं. शिक्षक म्हणले, सर तो चांगला मुलगा, तो नाही तोडणार. मग ते इन्स्पेक्टर आणखीन म्हणे, अरे शिक्षक पण असेच. मग ते गेले प्रिन्सिपलकडे, हेडमास्टरकडे, एकदम असे धावत धावत गेले. हेडमास्टर काय तुमची शाळा आहे, मुलांना माहीत नाही कोण तोडला, शिक्षक पण असे बोलतात. ते म्हणले, साहेब शांत व्हा, कोण पण तोडू द्या, पैशाची भरपाई मी करतोय. तर आपलं असं झालंय. तर थोडं अध्यात्माचं ज्ञान, किंवा आपण आयुष्यामध्ये इतका वेळ कुटुंबासाठी, मुलासाठी, जॉबसाठी देतो, थोडासा अध्यात्मासाठी द्यायला पाहिजे, या ज्ञानाचा थोडा विकास करायला पाहिजे. तर विषय हा होता की हरिपाठामध्ये सर्वात महत्त्वाची ओळ कुठली आहे, जी खूप नेहमी नेहमी रिपीट होते? कोण सांगेल? हां, कोण बोललं? तुझं नाव काय? हां, जागृती. खूप चांगला अभ्यास आहे. जागृती टाळ्या वाजवा सगळ्यांनी. काय? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. याचा अर्थ काय? हरिमुखे म्हणा, मुखातून हरीचं नाव घ्या. हरी कोणाचं नाव आहे? देवाचं नाव आहे ना. हरी, कृष्ण, माधव, केशव, पांडुरंग, विठ्ठल, दामोदर, किती नाव आहेत की कृष्णाचे? तर एक नाव हरी आहे. हां, तर विष्णू सहस्त्र नाम आहे, पण भगवंतांचे नाव अनंत आहेत. तर हरी या शब्दाचा अर्थ होतो की जो आपलं मन हरतो आणि पापांना हरण करतो. हरी म्हणजे एका दुसरा अर्थ असा आहे, हरी म्हणजे चोर. कृष्ण चोर पण होता ना. काय चोरायचं? माखन चोरायचं ना. तर हरी आपल्या मनाचं आणि आपल्या पापांचं हरण करावं, असं त्या शब्दाचा अर्थ आहे. तर हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, दोनदा सांगितले, की एकदा नाही ऐकलं तर दुसऱ्यांदा तरी ऐकतील. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. आणखीन तुकाराम महाराज काय म्हणतात? फुटो हे मस्तक, तुटो ही काया, नामाचा गजर सुटो नाही. म्हणजे काय? ऐकू आलं? फुटो हे मस्तक, तुटो ही काया, नामाचा गजर सुटो नाही. सोपं आहे ना ते. हे काही संस्कृत पण नाही, इंग्लिश पण नाही. तुम्ही असं एकदम अचंबित होऊ नका, नाही उत्तर आलं, चुकलं. तुम्ही थोडं पार्टिसिपेट करा. फुटो हे मस्तक. मस्तक म्हणजे काय? मस्तक म्हणजे काय? डोकं. डोकं फुटतं ना मुलांचं लहानपणी, माझं खूप फुटायचं. तुटो ही काया म्हणजे शरीराला काही हो, पण काय सुटायला नाही पाहिजे? नामाचा गजर सुटो नाही. आपण तुकारामाचे, पंडित भीमसेन जोशींचे एवढे घरी कॅसेट ऐकले असतील, पण याचा अर्थ काय कधी विचार नसेल केला. याच्यामुळं असं होते. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा किती वेळेस म्हणलं असेल तुम्ही लहानपणापासून, पण त्याच्यावरती आपण थोडं गांभीर्य देत नाही. मी पण असंच होतो. अभि काय कलका छोकरा असं नको व्हायला, खाना मागून आली तिकट जायली. मला पण आता समजते, पण तुम्हाला सांगतो की करायला पाहिजे. नंतर केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा, हे ऐकलं? याचा अर्थ काय? गोडवा आहे, पण आपण कधी चाखला पाहिजे. प्रयत्न केला तरी समजेल ना. खरंच भगवंतांच्या नावात गोडवा आहे. तुम्ही जर जप करायला सुरुवात कराल ना, तर हळूहळू तुम्हाला सगळ्यांना, मी पण करतोय, तुम्हाला पण जाणवेल की खरंच यामुळे फायदा होतो. पण केल्याने होत आहे रे, आधी केलीची पाहिजे. करणार का? मागच्या वेळेस बरेचसे लोक हो बोलले भगवद्गीतेबद्दल, पण संख्या कमी झाली. तर पण मी आता समजा इतकं बोललो नामाबद्दल, आणखीन काय माझ्याकडे होतं का? तुकाराम महाराज आणखी म्हणतात, नाम घेता राहू नका. हा एक आणखीन अभंग खूप फेमस आहे. माताजींना भरपूर माहीत असतील. आधी तर खूप असं ऐकायचे लोक, आता तरी संस्कृती नष्ट व्हायला आली आहे. आता तर सगळे
मराठी गेलं, हिंदी गेलं, इंग्लिश गेलं, ते कुणीकडे दुसरीकडे चालले, रॉक पॉप. तर मी तुम्हाला एवढं सांगितलं नामाबद्दल, की भागवतामध्ये काय सांगितले, आपल्या महाराष्ट्राच्या संतांनी काय सांगितले. पण तुमचा बघा नाम, आता समजा महामंत्र आहे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. याच्यात काय शब्द आहेत? ह, र, क, श आणि न. मग असे तर 12 खडी, अ ते अ ब क ड अशी पूर्ण 12 खडी आहे. मग या अक्षरात असे विशेष काय? हा, देवाच ठीक आहे, तुमचा चांगला विश्वास आहे. मी समजा एखादं कुणाने उद्या उठून कुठला मनानच मंत्र बनवला, एखाद्या व्यक्तीने काहीतरी अगडम बगडम असा मंत्र बनवला तर तो काम करेल की नाही करेल? हा, त्याच्यामध्ये पण तीच अक्षर, त्याच्यामध्ये पण हीच अक्षर आहेत. अक्षरं तर तीच आहेत ना. अबराकडाबरा 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 असं म्हटलं काय फरक आहे? अ ब ड क आणि इकडं ह र क श न. हा, दुःखांचं हरण करणार. प्रश्न तुमचं तुमच्या सगळ्यांची अंडरस्टँडिंग खूप छान आहे, पण माझा प्रश्न असा आहे की हरे कृष्ण महामंत्रामध्ये पण तेच मूळ अक्षर आहेत आणि अबराकडाबरा अगडम बगडम त्याच्यामध्ये पण तीच अक्षर आहे. या दोघात फरक काय? पण असे असंख्य मंत्र आहेत. मग या मंत्र ठीक आहे, तुमचं सगळ्यांचं मला कॉम्प्लिकेट नाही करायचं. कोणी मी मॉडर्न थोडं समजावून सांगण्याचे, कारण कॉलेजमध्ये काही मुलांना एवढं सोपं समजत नाही, ते ऐकून घेत नाहीत, म्हणून मी थोडं एक बनवलं होतं. तर काय माहिती आहे का, तर समजा एखादा लॅपटॉप आहे किंवा कॉम्प्युटर आहे. कॉम्प्युटरमध्ये काय आपण काय टाकतो? पासवर्डमध्ये समजा आपण असं लिहिलं स्वतःचं नाव काहीतरी, किंवा श्याम असं नाव लिहिलं, तर श्याममध्ये काय SHYAM हीच अक्षर आहेत. आणि 12 खडीमध्ये कितीतरी अक्षर आहेत. बाकी कुठले तरी तुम्ही टाईप करत बसा, तो लॅपटॉप उघडतो का? तो शेवटी म्हणेल रॉंग रॉंग रॉंग, ट्राय आफ्टर 5 मिनिट्स, ट्राय आफ्टर 10 मिनिट्स, आणि नंतर म्हणेल ॲपलचा असेल तर म्हणेल हा चोरी केला यानं, तो बंदच पडून जाईल, तिकडे सेंटरमध्ये घेऊन जावं लागेल. तर त्या लॅपटॉपला किंवा त्या मोबाईलला तुम्ही तो पासवर्ड दिला आहे SHYAM श्याम, त्यानं तो उघडेल. तसेच हे जे महामंत्र आहे हे पर्टिक्युलर शब्द आहेत की त्याला तशी पॉवर आहे. 12 खडीमध्ये जरी भरपूर अक्षर असले, सगळे टाईप करत बसलो तरी लॅपटॉप उघडणार नाही. तसंच भगवत प्राप्तीसाठी या काही खास अक्षरांना महत्त्व दिले, म्हणून या अक्षरामध्ये काहीतरी महत्त्व आहे. पण मला एक सांगा, जर खरंच हरिनाम इतकं सोपं आहे तर मग सगळ्यांना पटत का नाही? किंवा खरंच एखादी गोष्ट खरी सोपी जर असेल तर ती व्यक्तीला समजत का नाही? आणखीन एक समजा तुम्हाला उदाहरण देतो. तर मोबाईल आहे, मोबाईल सगळ्यांनी बघितला असेल. तर मोबाईलमध्ये तुम्हाला समजा कोणाला फोन करायचा आहे, फक्त उघडून टच करावं लागतं त्याचे नंबर, आणि लावला की लगेच नंबर लागतो. किंवा काही तुम्ही सर्च करायला गुगलवर, फक्त लिहायचं आणि सर्चचं बटन दाबायचं, लगेच सर्च होतं. परंतु हे इतकं सोपं आहे का? तुम्ही मोबाईलला उघडा, मागे बघा काय आहे, त्याच्या मागे किती कॉम्प्लेक्स वायर आहेत, किती डिफिकल्ट प्रोग्राम्स आहेत. ते केल्याच्या नंतर मोबाईल असं काम करतो. तसंच हरे कृष्ण महामंत्र हे काय आहे, शास्त्रातून पूर्ण असं सॉफ्टवेअर डेव्हलप करून सगळं विचार करून हे मोबाईल बनवल्यासारखं आहे. परंतु आपल्याला काय मोबाईल दिसायला सोपा वाटतो. एखादा व्यक्ती निरक्षर जरी असेल तो सुद्धा मोबाईल वापरू शकतो. त्याला सॉफ्टवेअर प्रोग्रामची माहिती असण्याची गरज नाही, की इंजिनियर लोकांनी बसून कसं बनवलंय, बरोबर हे बटन दाबलं की हेच कसं काय उघडतं, त्याला समजण्याची गरज नाही. तसंच हरे कृष्ण महामंत्र आपल्याला समजण्याची गरज नाही. अरे खरंच इतकं सोपं असेल का, शास्त्रात कुठे दिलंय? तर हे जे कार्य आहे साधू संतांनी आधीच करून ठेवलंय. परंतु यासाठी काय आवश्यक गोष्ट आहे की विश्वास असला पाहिजे. विश्वास असेल तरच गोष्टीमध्ये काही होईल, विश्वास नसेल तर होणार नाही. हे बघा, विश्वास तर आपण ना दैनंदिन जीवनामध्ये पण ठेवतोच. तर समजा तुम्ही न्हाव्याकडे केस कापायला गेले, तर तुम्हाला हा विश्वास असेल की तो माझे केस कापेल, गळा नाही कापणार. हा विश्वास असेल तर तिथं बसू शकतो ना आपण. तो असा इकडे कापतोय, माणूस एकदम झोपी जातात लोक बरेचसे, मस्त थंडी हवा आहे, झोपी जातात. पण तो त्यांना असं जरी केलं तरी सेकंदामध्ये मरू शकतो. पण विश्वास आहे की नाही? किंवा बसमध्ये बसलो, तिथं लिहिले जव्हार ठाणे,
तुम्हाला विश्वास काय आहे की हा ठाण्यालाच घेऊन जाईल, हा विश्वास आपण ठेवतो. पण जेव्हा भक्तीमध्ये येतो ना, विश्वास नाही ठेवत. अरे खरंच होईल का, हे खरंच आहे का, शास्त्र कोणी पाहिलं, देव कोणी पाहिला, हे यांचेच असं काहीतरी व्यवसाय आहे, असा हा जो मनामध्ये शक येतो, संशय येतो, त्याच्यामुळे व्यक्ती प्रगती नाही करू शकत. तर असा विश्वास असला पाहिजे की हरिनाम ही सार आहे, बाकी सब बेकार आहे. तर हा जेव्हा श्रद्धा येईल तेव्हाच. तर भगवंत पण कसे आहेत बघा, जसं तुम्ही त्यांच्याकडे जाल ना, तसे तेच आपल्यासोबत देवाणघेवाण करतील. तर विश्वासाबद्दल एक गोष्ट तुम्हाला सांगतो. भगवंत रामांनी सेतू कसा बनवला होता, तर हे माहीत नाही असं म्हणू नका. हां, सेतूमध्ये काय टाकलं होतं, सिमेंट, चुना. हां, पण आता बघा आजकाल असे लोक आहेत की त्यांचा रामसेतूवरती विश्वास नाही. ते म्हणतात रामसेतू नव्हताच, तो विषय वेगळा आहे. पण भगवंत राम त्यावेळेस काय करायचे की दगडावर राम नाव लिहायचे आणि टाकायचे, तो तरंगायचा. तरी युद्ध झालं, भगवंत राम जिंकले, अयोध्येला गेले. एकदा काय होतं, बिभीषणच्या राजदरबारामध्ये असे त्यांचे राक्षस किंवा प्रजा अशी बसलेली असते, आणि एक मंत्री, तेव्हा बिभीषण राजा होतो, कारण भगवंत राम त्याला राजा बनवतात. एक मंत्री म्हणतो, हे खरंच वानरांनी दगडाचा पूल बनवला होता का? बिभीषण म्हणतो, हो, कदाचित हा त्यावेळेस नसेल, बनवला होता. तो म्हणतो, कसं काही शक्य आहे? ते म्हणे, अरे काही नाही, आम्ही सगळ्यांनी दगडावर रामाचं नाव लिहिलं, ते टाकले, एकावर एका टाकत गेलो, ती तरंगत राहिली आणि पूल तयार झाला. तर त्याला काही विश्वासच बसेना. तो म्हणे, हे कसं काही शक्य आहे? विभीषण म्हणे, अरे रामनामामध्ये खूप शक्ती आहे, हे काय याच्यापेक्षा खूप काही होऊ शकतं. मग विभीषण म्हणे, तर याला शिकवण्यासाठी आपण एक ट्रिक करूया. तर विभीषणने एक पान घेतलं झाडाचं, आणि ते पानाला असं गोल करून त्याच्या हातात दिलं आणि बोलले की तू हे पान घे आणि समुद्र पार कर, तो बुडणार नाही. मग तो बोलला, ठीक आहे. तो कोण बोलला? हां, बिभीषणचा मंत्री. तर मग तो समुद्रात गेला आणि समुद्रामध्ये चालतोय, खूप दूर आला, तरी पाणी इतकं गुडघ्या इतकंच. तो विचार करतो, अरे इतक्या दूर आलं तरी इतकंच पाणी कसं काय? मग त्यानं पान उघडलं, पानामध्ये लिहिलं होतं राम. हे बिभीषणचा विश्वास. पण त्याला विश्वास नाही पडला, म्हणे हे काहीतरी खोटं आहे, म्हणे रामाच्या नावात एवढी शक्य नाही. त्याच वेळेस त्याला समुद्रानं गिळून घेतलं. तर अशी विश्वास ठेवाल तर सगळं आहे, विश्वास नाही ठेवाल तर काही नाही. जसं मी तुम्हाला म्हटलं की भगवंत ज्या प्रकारे तुम्ही त्यांना शरण जाल त्या प्रकारे तुम्हाला देवाणघेवाण करतील. ही भगवद्गीतेमध्ये म्हणतात, ई यथा माम प्रपद्यन्ते ताम तथैव विदाम्यहम. जसे माझ्याकडे तुम्ही याल, तुम्हाला तसं देवाणघेवाण करेल. तर समजा एखादी आई आहे आणि तिचं लहान मूल आहे. आता आई समजा स्वयंपाक करते आणि मूल बाजूला तिने ठेवलं आहे. तर घरी कोणी नाही आहे, एकटीच आहे, आणि मूल काय मध्ये मध्ये रडत राहतात. ते रडलं की मग तिला स्वयंपाक पण करायचा आणि याला पण सांभाळायचं. मग आई काय करणार, मुलाकडे जाणार, असं टिंग 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 वाजवणारे काहीतरी खेळणार दिला त्याच्याकडे, किंवा त्याच्या त्या झोक्यामध्ये असं त्याला अटकवणार. आणि मग तो मुलगा काय, त्याला असे पाय मारणार, असं करणार, त्याला आवाज येतो आणि मग तो खेळत राहतो. मग आई काय परत जाऊन आपलं काम करते तोपर्यंत. मग थोड्या वेळाने तो परत रडणार. मग आई काय करणार, अजून नाही, याला दुसरे काहीतरी पाहिजे. मग यावेळेस त्याला काहीतरी खायला देणार, समजा चॉकलेट. मुलगा काय करणार, चॉकलेट खात बसणार, परत आईला विसरून जाणार. समजा आई परत स्वयंपाकाला जाणार. पण जेव्हा पुन्हा मूल रडायला लागेल, आई धावून येईल आणि त्याला खेळणं दिले तरी तो शांत होत नाही, चॉकलेट दिले तरी शांत होत नाही, टी व्ही लावला तरी शांत होत नाही. तेव्हा आईला काय वाटेल की याला आता माझी गरज आहे. तेव्हा सगळा स्वयंपाक सगळं बाजूला ठेवून त्याला जवळ घे. तसंच आपलं आहे, समजा आपण हरिकृष्ण जप किंवा भगवत भक्ती करून जर भगवंताला म्हटलं की भगवंता, समजा वेदांशी म्हटलं, भगवंता मला आता एक्झाममध्ये चांगली मार्क मिळाले, भगवंत म्हणतील तथास्तु. किंवा कोणी म्हटलं की मला चांगलं प्रमोशन होऊ दे, किंवा मला जास्त पैसे मिळू दे, किंवा माझं काहीतरी भौतिक लाभ होऊ दे, की माझं नवीन घर होऊ दे. तर भगवंत काय म्हणतील की ते आईसारखं. आई काय म्हणेल, खेळणं घे आणि खेळत बस, माझं डोकं नका खाऊ. तसं भगवंत काय म्हणतील, हे पैसे घे, हे घर घे, हे मार्क्स घे आणि माझं डोकं नको खाऊ. परंतु जेव्हा व्यक्ती म्हणेल की भगवंता मला हे सगळं नको आहे, त्या लहान मुलासारखं
हे सगळं नको, तेव्हा भगवंत काय म्हणतील? तेव्हा त्याला कोण देतील? आईने शेवटी कोण दिलं मुलाला? स्वतःला दिलं ना. तर जेव्हा व्यक्ती म्हणेल की भौतिक इच्छांची आकांक्षा व्यक्ती करणार नाही, शरीर सौंदर्य, संपत्ती, पैसा, समाजामध्ये प्रसिद्धी, या गोष्टींची आकांक्षा न करता केवळ भगवंत मला तू पाहिजे या भावनेने जेव्हा भक्ती करेल तेव्हा भगवंत त्याला देतील. तर मला सांगा, भौतिक गोष्टी भेटल्याने व्यक्तीचा लाभ आहे का भगवंत भेटल्याने लाभ आहे? कसं काय? नाही, पण तुम्हाला भगवंत काय म्हणतात की तुम्हाला जे पाहिजे ते घेऊन जा, माझ्याकडे येऊ नका. तुम्हाला पैसे पाहिजे पैसे घ्या, मार्क्स पाहिजे मार्क्स घ्या. मग तरी सुद्धा भगवंत कशाला पाहिजे? तुम्हाला भगवंत कशासाठी पाहिजे? की ह्या गोष्टी भेटाव्या म्हणून, बरोबर. मग भगवंत कशाला पाहिजे? भगवंत द्यायला तयार आहेत ना, मुक्तीसाठी. आणखीन ठीक, आपल्या शास्त्रामध्ये एक सगळ्यात चांगलं उदाहरण कोणाचं आहे? मी तुम्हाला प्रश्न आणखी थोडा सोपा करतो. एका व्यक्तीनं भगवंताला निवडलं आणि एका व्यक्तीनं भगवंताची शक्तीला निवडलं. अर्जुन आणि दुर्योधन. त्याच्याकडे माझ्याकडे स्क्रीनशॉट होता, आता भेटत नाही. तर दुर्योधनाने काय भगवंतांची नारायणी सेना निवडली आणि अर्जुनाने भगवंताला निवडलं. कारण भगवंत आणि भगवंताची अट काय होती की मी शस्त्रसुद्धा नाही उचलणार. तरी सुद्धा कोण फायद्यात ठरलं? अर्जुन. तर तसंच आपलं आहे. आपण काय समाज आपल्या दैनंदिन जीवनामध्ये इतके अडकून जातो की आपल्याला वाटतं की ही संपत्ती किंवा हे मार्क्स किंवा हे समाजातली प्रतिष्ठा हे सगळं काही आहे. आपल्या याच्या पलीकडे समजतच नाही, अरे याचा स्रोत कोण आहे? तर एकदा काय होतं, एक माणूस असतो, तर तो त्याला डोळ्यानं दिसत नाही आणि त्याचं लग्न पण झालेलं नसतं आणि त्याच्याकडे घर पण नसतं. 3 गोष्टी नाही त्याच्याकडे, दिसत पण नाही, लग्न पण झालं नाही आणि घर पण नाही. तर मग तो देवाची भक्ती करतो आणि मग देव प्रसन्न होतात. मग त्यानं देवालाकडे काय, मग देवाने त्याला बोलले तू एकच गोष्ट मागू शकतो, एका वाक्यात सगळं मागायचं जे काही पाहिजे ते. त्यानं विचार केला काय मागू, डोळे मागू की लग्न मागू की घर मागू की काय मागू? मग देवाकडे कसं मागितलं पाहिजे त्याच्यासाठी हे उदाहरण आहे. तर तो काय म्हणला, मला माझ्या घराच्या छतावर माझ्या हातामध्ये माझ्या मुलाला खेळवायचं आहे. माझ्या मुलाला बघायचंय. तर एका वाक्यात त्याने तिने मागितले की नाही. तर देवाला मागताना पण बुद्धी वापरली पाहिजे माणसानं. आपण काय क्षणिक गोष्टी मागतो की मुलं 10वीत असली की देवा एकदाच 10वी पास कर, संतांचं मी बघून घेतो. पण असं कधीच होत नाही. 10वी नंतर 12वी येते, 12वी नंतर जॉब येतो, नंतर देवा एकदाच लग्न व्यवस्थित होऊ दे, नंतर तर चांगलंच आहे. लग्न झाल्यावर त्याला कळतं की अभि तो सुरुवात आहे. तर हे भगवंताकडे मागताना पण असं, म्हणजे माझा सांगण्याचा उद्देश काय आहे, भाव तसा देव. ज्या भावनेने तुम्ही मंत्राचा जप कराल, ज्या भावनेने भगवंतांची भक्ती कराल, त्या भावनेने भगवंत आपल्याला देवाणघेवाण करतील. तर इथपर्यंत कोणाला काही प्रश्न आहे? प्रश्न आहे का? समजलं नाही समजलं? बघा आता आपण आणखीन प्रश्न काय असतो लोकांचा की भक्ती करताना अरे आंघोळ करूनच जप करायचा का, सकाळी जप करायचा का, रात्री जप करायचा, असे प्रश्न असतात की शुद्ध आहे अशुद्ध आहे. समजा मूर्तीपूजेमध्ये शुद्ध अशुद्धीला खूप महत्त्व असतं. आंघोळ न करता जाऊन भगवंताला आपण हात नाही लावू शकत. पण मंत्र जपामध्ये असं नाही आहे. मंत्राची खास वैशिष्ट्य असं आहे की कुठल्याही स्थितीमध्ये कधीही व्यक्ती मंत्रजप करू शकतो. तर त्याच्या संदर्भात तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी. तर एकदा नारद मुनी येतात. नारद मुनी खूप चांगले प्रचारक आहेत भक्तीचे. तर नारद मुनी एकदा एका व्यक्तीकडे येतात आणि त्याला असं सांगतात की अरे बाबा, कलियुगामध्ये सगळ्यात सोपा मार्ग आहे नामस्मरण, तू नामस्मरण करत जा, तुला मूर्तीपूजेला वेळ नाही भेटणार, याला वेळ नाही भेटणार. तर तो व्यक्ती बोलला माझ्याकडे वेळच नाही, खूप बिझी असतो. तर ते मग ते बोलले, नारद मुनी बोलले तू विचार कर तुझ्या दिवसात वेळ तुला कधी असतो. मग त्यानं विचार केला. तो बोलला एकदाच वेळ असतो माझ्याकडे. तो बोलला कधी? तो बोलला मी जेव्हा टॉयलेटला जातो तेव्हा माझ्याकडे वेळ असतो.
नारद मुनी म्हटल्या त्याला काय करणार कलियुगाचा माणूस. ते म्हणजे ठीक आहे, तू एक काम कर, टॉयलेटमध्ये रामाचं नाव घे. तो बोलला ठीक आहे. आजकाल लोक ते पण करतात, लोक टॉयलेटमध्ये पेपर वाचतात तिथं पण वेळ नाही. तर मग तो व्यक्ती बोलला ठीक आहे, एवढं तर मी करू शकतो. आता नारद मुनी बोलताय तर मग तो टॉयलेटमध्ये गेल्यावर तो रामाचं नाव घ्यायचा आणि काही काम तर नाही आहे, थोडं लक्ष लावून नाव घ्यायचं. तर मग रामाचे भक्त कोण? सगळ्यात मोठे हनुमानजी. हनुमानजी विचार करायला, अरे कोण रामाचं नाव घ्यायले की हनुमानजीला खूप उत्सुकता येते की अरे माझ्या भगवंतांचं कोण नाव घेते, कोण नाव घ्यायले रामाचं, कोण नाव घ्यायले. मग हनुमानजी लगेच उडत आले आणि उडत आले आणि बघतो रे अरे टॉयलेटमध्ये. हनुमानजीला इतका राग आला, अरे म्हणे रामाचं नाव टॉयलेटमध्ये घेतोच कसं आहे. एक जोरात लाथ मारली त्याला. पण आश्चर्य काय, तो जागचा हल्लाच नाही. अरे हनुमानजी म्हणे मी आधी अशी एक गोष्ट केली होती की माझी पूछ भीम नाही हलवू शकला, पण हे काही नाही. ती गोष्ट माहिती ना तुम्हाला, हिमालयामध्ये हनुमानजी माकडाच्या स्वरूपात बसतात, आणि ही गोष्ट माहिती आहे ना, शाळेमध्ये तर ऐकली असेल. तू ऐकली विधांश? अरे तुमच्या शाळेत नाही सांगत का रामायणाची गोष्ट तर ती गोष्ट वेगळी होऊन जाईल. पण त्या गोष्टीमध्ये असं काय असतं की हनुमानजीची शेपूट भीमसेन उचलू नाही शकत. मग त्यांना कळते की हे वानर साधारण नाही आहे, हे कोणती मोठी युक्ती आहे. तर मग आता हनुमानजींना आश्चर्य होते की अरे हे कोण आहे बाबा, याला मी इतके जोरात लाथ मारतो हालत पण नाही आहे. मग खूप लाथ मारतात हनुमानजी, त्या व्यक्तीला काहीच होत नाही. मग तितक्यातून कोण येतं, त्याला जप करायला कोण सांगितलं होतं? हां, नारद मुनी येतात. नारद मुनी म्हणतात हनुमानजी काय झालं, इतके का परिश्रम करताय, इतके लाथा का मारताय? म्हणे माझ्या देवाचं नाव हा टॉयलेटमध्ये घेतो, याला लाथ मारतो, तो हालत पण नाही म्हणे. हा काय म्हणे, ही काय करामत आहे अशी? मग नारद मुनी सांगितले, अरे हनुमंता, रामाचं नाव आणि राम याच्यात फरक नाही आहे. जर व्यक्ती रामाचं नाव घेईल तो रामाच्या सहवासात असतो, आणि जो रामाच्या सहवासात आहे त्याला कोण काय करू शकतं. तरी खरंच आहे. समजा आता कलियुगामध्ये आपण म्हटलं कोका कोला असं म्हटलं तर कोका काही येणार नाही किंवा पाणी 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 म्हटल्यानं तहान नाही जात. पण भगवंताच्या नावात असं नाही आहे, कारण की त्याला हा दिव्य आवाज आहे. कृष्णाचं नाव आणि कृष्ण ह्याच्यामध्ये, किंवा राम आणि रामाचं नाव याच्यामध्ये काही फरक नाही आहे. तर व्यक्ती जितकी आर्तता असेल त्या भावनेने जर भगवंताचं नाव घेतलं तर तो खरंच भगवंतासोबत सहवास करू शकतो. याच्यासाठी आपण ही गोष्ट बघितली. आणखीन एखादी गोष्ट आहे का बघतो माझ्याकडे. तर या गोष्टीचं माझं तात्पर्य काय होतं, कशासाठी गोष्ट सांगितली? नामस्मरण. आणखीन गोष्टी कशासाठी सांगितली मी तुम्हाला? हां ठीक आहे, मी सांगतो की मूर्ती पूजेमध्ये इतर मार्गामध्ये शुद्धतेला वेळेला महत्त्व आहे, परंतु जपामध्ये नाही. जप कधीही कुठेही करू शकतो. मूर्तीपूजा सकाळी आंघोळ करूनच करावी लागेल, पण जप समजा आपण आजारी आहे, आजारी असताना जप करू शकतो. या व्यक्तीनं टॉयलेटमध्ये जप केलं, याच्यापेक्षा आणखीन काय असू शकतं. तर भगवान नामस्मरणासाठी वेळेचं, स्थळेचं आणि शुद्धतेचं बंधन नाही आहे, हे आपल्याला इथं बघायचं होतं. तर आता वेळ संपत येतोय, तर जप कसा करावा? ठीक आहे, त्याच्या आधी आपण काय बघू की गीतेमध्ये सांगितलंय का जप करा म्हणून, ते बघूयात. तर सगळ्यांनी भगवद्गीतेचा 10व्या अध्यायाचा 25वा श्लोक काढा. मराठीमध्ये ज्यांना पान नंबर भेटले त्यांनी बाकीच्यांना सांगा. 10वा अध्याय श्लोक संख्या 25. भेटला? 10वा अध्याय श्लोक संख्या 25, पान नंबर बाकीच्यांना सांगा ज्यांना भेटला असेल त्यांनी. सर्वांना भेटलं? सगळ्यांना भेटल्यानंतर सांगा. वेदांश भेटले की नाही तुला? 2 एडिशन असतील, काहींमध्ये वेगळं असेल. हां काहींमध्ये असं असेल. श्लोक संख्या 10.25 काढा फक्त.
भेटलं सर्वांना? सुधामाताजी, तुमचं आणि यांचं पुस्तक वेगळं आहे का यांचं? अच्छा, तुमच्यामध्ये पेज भेटलं का तुम्हाला? हां ठीक आहे, आपण म्हणूया आता. मी म्हटल्यानंतर तुम्ही म्हणा. ठीक आहे, रेडी? 1 2 3. महर्षीणां भृगुरहं गिरामस्मि एकमक्षरम् यज्ञानां जपयज्ञोऽस्मि स्थावराणां हिमालय. महर्षीणां भृगुरहं गिरामस्मि एकमक्षरम् यज्ञानां जपयज्ञोऽस्मि स्थावराणां हिमालय. महर्षीणां भृगुरहं गिरामस्मि एकमक्षरम् यज्ञानां जपयज्ञोऽस्मि स्थावराणां हिमालय. कोण प्रयत्न करेल म्हणण्याचा? तू करशील वेदांश? तुझ्या मागे मागे म्हणू, बोल. अरे ट्राय तर कर. कोण प्रयत्न करेल? हां, महर्षीना त्यांच्या ते बोलल्यानंतर आपण सर्वांनी म्हणायचं त्यांच्या मागे. बोला प्रभूजी. महर्षीणां भृगुरहं, त्यांच्या मागे म्हणायचं, माझ्या मागे नाही. त्यांच्या मागे. पुढची ओळ म्हणा. गिरामस्मि एकमक्षरम्. नंतर त्यांना म्हणू दे, त्यांच्या नंतर म्हणायचं आपल्याला. हा, यज्ञानां जपयज्ञोऽस्मि स्थावराणां हिमालय. आणखीन कोण प्रयत्न करणार? संस्कृत बोलल्यानं माणसाची बुद्धी पण शार्प होते हा, आणि काय आवाज स्वर पण छान होतो. तर प्रयत्न केला पाहिजे. वेदांश, तू प्रयत्न कर. दिव्या माताजी बोला तुम्ही. महर्षीणां भृगुरहं गिरामस्मि एकमक्षरम् यज्ञानां जपयज्ञोऽस्मि स्थावराणां हिमालय. आणखी कोणाची इच्छा आहे? ठीक आहे, वेदांश सुद्धा भाषांतर वाच मराठीमध्ये मोठ्या आवाजात. ब्रह्मांडातील प्रत्येक जन्मलेला जीव ब्रह्मदेव याने विविध योजना. एक मिनिट, कुठं दुसरं आहे का? महर्षीनामामध्ये भृगु मी आहे. ध्वनीमध्ये दिव्य ओंकार आहे, मी आहे. यज्ञामध्ये जप यज्ञ मी आहे. आणि अचल पदार्थांमध्ये हिमालय पर्वत मी आहे. हे कोण बोलते? मी कोण आहे ते? हा, कृष्ण भगवान कोणाला बोलतायत? अर्जुनाला ना. तुम्ही जर बोलले की त्या कृष्णाने अर्जुनाला सांगितली, तर इथं आशय काय आहे की अर्जुन भगवंताला म्हणतो, अरे भगवंता, प्रत्येक वस्तूमध्ये मी तुला कसं बघू? चराचरामध्ये तुला मी कसं बघू? तर भगवंताला सांगतात की प्राण्यांमध्ये सिंह मी आहे, झाडांमध्ये वडवृक्ष मी आहे, नदींमध्ये गंगा मी आहे, असं सांगतात. इथं काय म्हणतात? ऋषीमुनीमध्ये भृगुमुनी मी आहे, आणि अक्षरांमध्ये ओंकार आपण आधी पण चर्चा केली होती, आणि स्थावर म्हणजे न हलणाऱ्या वस्तूंमध्ये हिमालय मी आहे. आणि आपल्यासाठी चर्चेचा विषय यज्ञांमध्ये कोण आहे? मी तुम्हाला बोललो ना की आधीच्या युगामध्ये यज्ञ करायचे, तर सध्याच्या युगामध्ये हा जपयज्ञ आहे. जपयज्ञ म्हणजे कुठला? नामस्मरण कुठलं करतो आपण? हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर नामस्मरण करताना ना असं एकदम लोड आल्यासारखं नाही केलं पाहिजे. एकदम असं आनंदानं
थोडाच करा पण चांगला करा. त्याच्याबद्दल तुम्हाला एक आमच्या प्रभूंच्या मित्राची या वडिलांची गोष्ट सांगतो. आमच्या मंदिरामध्ये एक प्रभूजी आहेत, त्यांचे मित्र होते. त्या मित्राचे वडील व्यसनी होते. तर ते काय करायचे, प्यायचे. तर ते कशी प्यायचे माहिती आहे का? तर व्यक्तीने जप कसा केला पाहिजे हे सांगण्यासाठी मी तुम्हाला सांगतो. तर ते काय करायचे, समजा त्यांनी ठरवलं आज मूड आहे, आज आपल्याला प्यायची असं त्यांनी ठरवलं. तर घरी ऑफिसवरून लवकर यायचे, लवकर येणार आणि चांगली आंघोळ करायची. पिण्याच्या आधी चांगली आंघोळ करायची, चांगले कपडे घालायचे, टेबल असा ठेवायचे आणि टेबल एक असं कपडा वगैरे असं त्याला अंथरून पांघरून काय म्हणतात त्याला, कव्हर टाकायचे टेबलवरती. हां, कव्हर टाकायचे, बाजूला एक धूप पेटवायचे आणि मग पहिले चणे, फुटाणे, चिवडा असं सगळं ठेवायचे आणि नंतर असे एकदम भारीचे ग्लास आणि मग हळूच फ्रीजमधून काढायचे आणि ठेवायचे. तुम्ही कल्पना करून ते करण्याचा प्रयत्न करू नका, हळू ठेवायचे आणि मग त्याला झाकण उघडायचं, एक ते काय म्हणतात त्याला ओपनर घेऊन यायचे आणि असे ग्लास ठेवायचे आणि असे एकदम निवांत बसून असं एकदम काही कोणाची चिडचिड नाही, काही नाही, मोबाईल बंद, सगळं बंद, असं बसणार आणि हळूच असे उघडायचे आणि त्या ग्लासामध्ये असे हळूहळू टाकायचे. पटकन मजा संपली नाही पाहिजे, हळूहळू टाकायचे, टाकून मग असं घेणार ग्लास असे करायचे. असं कोणाला दारू पिणारी लोक पण देवाला देतात. करतात ना, मी बघितलं नसेल, मी बघितले असं आहे. बघितलं ना कुणाला. इकडे उज्जैन मध्ये एक शंकराचं देऊळ आहे. हा तिकडे शंकराला भेटलं. हा, तर असे करायचे. देवा तू पण शांत, सगळे शांत. आणि हळूच असा एक घोट घेणार, आहा हा हा हा, मग थोडे चणे, परत एक घोट, नंतर दुसरं, आणि असं एन्जॉय करायचे आणि मग झोपायचे. तर प्रभूजी बोलले जप असा केला पाहिजे, अशी उत्सुकता असली पाहिजे. व्यक्ती दारू पिण्यामध्ये इतका आनंद घेतोय, विचार करा, इतकी प्लॅनिंग करतोय. तर ते बोलले आता तुमच्याकडे माळ आहे की नाही, तुम्ही सगळे माळ घेऊन आले का? कोण आहे माळ असून घेऊन नाही आला असं कोण आहे आज? वो तो है लेकिन सबको दिया भी है. तुम्हाला सगळ्या मिळाली ना माळ? नहीं, इसके पहले बांटा हुआ है, नहीं बांटा? अच्छा, अभी आज बांटेंगे. क्या है इधर, मराठी काय आम्ही वाटतो ना माळ आणि भगवद्गीता, तर ज्याला दिली तो पुढच्या वेळेस येत नाही. तो माळ पण येत नाही, तो पण येत नाही, भगवद्गीता येत नाही. त्याच्यामुळे द्यायची की नाही द्यायचं समजत नाही. पण याच्या आज काम देणार आहे की तुम्ही सर्वांनी घरी करावा असा उद्देश आहे. तर कसं करायचं माहिती आहे का? सकाळी उठलं की एकदम चांगली आंघोळ करायची, अशी एकदम चटई टाकायची, बसायचं, हळूच अशी माळ काढायची, अशी 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 वगळत अशी मग तिला असं धरायचं, असं हरे कृष्ण असं एकदम असं आनंदात जप करायचं. अहो दारू पिणारे लोक इतका आनंद, काय बोलले आपले हे तुकाराम महाराज काय बोलले, केशवा माधवा तुझ्या नामात किती गोड. दारूमध्ये चव तर काहीच नाही, कडू असते. तुम्ही म्हणसाल मला कसं काय माहिती. तर आम्हाला एक विषय होता फॉरेन्सिक म्हणून, त्याच्यामध्ये विषयाबद्दल पण दारूबद्दल सगळ्याबद्दल अभ्यास असायचा मेडिकलमध्ये. तर लोक जर या साधारण वस्तूत इतका आनंद घेतात, तर या वस्तूने इतकी मोठी पासवर्ड आहे आपल्याला, भौतिक आध्यात्मिक जगाचा पासवर्ड आहे हरिनाम. तर हा पासवर्ड आपण किती चांगल्या पद्धतीने स्मरण केला पाहिजे. तर एकदम छान आंघोळ करून, पण दुसरं पण हे तुम्हाला शक्य नसेल तर न आंघोळ करता टॉयलेटमध्ये पण करू शकता. पण इतकं तर तुमच्यापैकी कोणी बिझी नसेल तर, का कोणी आहे इतकं बिझी सध्या आपल्यापैकी, त्याला वेळच नाही. आप लोग का तो अलग है, आपका 5 घंटे का जॉब है, आपको तो कुछ प्रॉब्लेम नहीं, लेकिन बाकी लोगों का थोडा तर वेळ असेल ना. तर चांगल्या निवांत बसून थोडंच करा, 1 माळ करा किंवा 2 माळ करा आणि असं आपण जप केला पाहिजे. पण बरेच लोक जप करताना काय करतात की असं मोबाईल घेणार, मोबाईलमध्ये काही करत करत जप करणार, दुसरं काहीतरी बोलणार, याच्याशी बोलणार, त्याच्याशी बोलणार. आणि काही जण म्हणजे सवय असते असे काहीतरी कामं करत करत करण्याची. तर तुम्हाला एक सवयीबद्दल एक जोक सांगतो मी तुम्हाला. तुम्ही सगळ्यांना फुटबॉल खेळ माहिती आहे, विधानशला माहिती, बाकी सगळ्यांना माहिती आहे. फुटबॉलमध्ये काय करतात, बॅट घेतात, काय करतात, एक फुटबॉल असतो, त्या साईडला एक गोल असतो, या साईडला एक असतो, इकडच्या लोकांनी तिकडं त्याच्यात घालायचं, इकडच्या लोकांनी इकडे घालायचं, बरोबर. त्याच्यामध्ये गेला म्हणजे तुम्हाला असं आहे ना,
हे समजलं तर जोक समजेल, म्हणून मी म्हटलं. तर एकदा काय असतं, एक फुटबॉलची टीम अशी जाणार, त्यांना एक गोलकीपर पाहिजे असतो, म्हणजे तो जो बॉल पकडणार असा आला तर ते म्हणतात अरे चांगला गोली भेटत नाही आपल्याला. ते बघतात की एक टरबूज माहिती आहे, कलिंगड, एक ट्रक असतो आणि एक असा कामगार वरती उभा असतो ट्रकावरती. तर खालचे लोक ते फेकतात, एकदम अशी कॅच करतो, बरोबर इकडे ठेवतो. इकडून फेकतात, तिकडून कॅच करतो, इकडे ठेवतो. ते म्हटले अरे हा चांगला आहे, काय कॅच करतो, कशी फेकली तरी पकडतो म्हणजे, एवढं वाकडं फेकलं तरी. मग त्याला म्हणतात चल तू आता आमचा गोलकीपर. मग त्याला ट्रेनिंग देतात, कसं खेळायचं, कसं काय करायचं. म्हणतो खूप मॅच चांगली चालू आहे. मग आता शेवटीचा एकदम असा गोल होणार होता. मग सगळे असे उभे, दुसऱ्या अपोजिट टीमचा गडी ना प्लेयर खूप जोरात बॉल मारतो, पण याची इतकी भयंकर ट्रेनिंग असते की हा एकदम असं जंप घेऊन बॉलला पकडतो. सगळे एकदम उड्या मारा स्टेडियममध्ये, अरे जिंकलो जिंकलो जिंकलो. पण तो काय करतो, तो बॉल घेतो आणि हात नेऊन ठेवतो. कारण त्याला सवय आहे टरबूज पकडायचं आणि ट्रकमध्ये ठेवायचं. त्याला ते नव्हतं सांगितलं, अरे बाबा हे पकडून बाहेर फेक. तर ते म्हणले अरे सगळी मेहनत वाया गेली. तर हा सवयीचा परिणाम असा असतो. तर जपानमध्ये पण लोकांना सवय कशी असते माहिती आहे का, काही लोक असं घेणार असे म्हणतात, तुम्हाला असं खोटं वाटेल पण खरंच असे म्हणतात लोक, हरे कृष्ण 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 हरे राम 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 हरे कृष्ण 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 कृष्ण. तर एकदा असं, अरे तुम्ही जप करताय, हरे कृष्ण हळू तरी म्हणा, काय एवढी घाई आहे, हरे कृष्ण 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 हरे हरे. कोणी कोणी एक दोन अक्षर खाऊन टाकतं, हरे राम हरे कृष्ण कृष्ण हरे हरे काहीतरी म्हणतात असं. तर एकदा काय होतं, एक माणूस आयुष्यभर जप करतो हरे कृष्णाचा असा एकदम, आणि मग तो मरतो. मग मेल्यावर दोन यमदूत येतात. तो म्हणे अरे या लोकांनी आम्हाला हरिकृष्णवाल्यांनी सांगितलं जो भक्ती करतो त्याला यमदूत येत नाही, मला कसं काय, काय मिस कॉल आहे की रॉंग कॉल आहे, काय मिसकनेक्शन आहे, कसं काय झालं म्हणे. तो घाबरला, मग शक्य नाही. मग ते दोन यमदूत बोलले चल तुला घेऊन जायचं. ते अरे मी काय झालं, मी तर आयुष्यभर हरिकृष्णाचा जप केला, मला कसं घेऊन जाता. ते बोलले माझं नाव आहे शुक आणि याचं नाव आहे बुम. हे दोन यमदूताच. तर आयुष्यभर शुभम 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 शुभमच बोललाय, शुक 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 बुम 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 शुक 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 बुम बुम बुम, म्हणून आम्ही दोघं आलो म्हणजे. तर असं नको व्हायला, नामस्मरण करताना देवाचं नाव घ्या, इतकी काय घाई आहे. पण भगवंताचं नाव खरंच दिव्य आहे, थोडीशी चूक झाली तर चालतं. समजा चायनामध्ये पण आपले इस्कॉनचे भक्त आहेत, चीनी भाषेमध्ये र शब्द नाही आहे, र असं म्हणजे हा रे र आहे ना, राम र, तर चीनमध्ये यल आहे ल. तर लोक काय म्हणतात, हले कृष्ण 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 हले 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 लाम 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 हले हले. त्यांना तुम्ही काही करा ते हरे म्हणू शकत नाहीत, कारण त्यांच्या भाषेत तो शब्दच नाही आहे. मग आता या लोकांना असं जप केलं भगवंत त्यांना तारणार नाहीत का, कारण त्यांचा भाव आहे तसा. मी शुकशुक बुमबुमची साठी गोष्ट सांगितली की थोडं चांगल्याने करावं, पण ज्यांचे समजा शक्यच नाही तरी सुद्धा भगवंत फळ देतीलच. त्याच्याबद्दल आणखीन एक गोष्ट सांगतो तुम्हाला, खूप छान गोष्ट आहे. तर चुकून जरी नामस्मरण केलं तरी कसा फायदा होतो त्याबद्दल गोष्ट आहे. तर ही गोष्ट पुराणामधली आहे. त्याचा श्लोक असा आहे, द्रमष्ट्री द्रमष्ट्र हतो म्लेच्छो हा रामेती पुनः पुनः उक्त्वापि मुक्तिमाप्नोति किं पुनः श्रद्धया गृणन्. दमष्ट्री म्हणजे ज्याला दात आहेत असे बाहेर, म्हणजे जंगली डुक्कर. जंगली डुकराला संस्कृतमध्ये दमष्ट्री म्हणतात, किंवा कोणालाही दात असेल त्याला दमष्ट्री म्हणतात. दमष्ट्री दमष्ट्रा हातो, ज्याच्याकडे दात आहेत, दमष्ट्री दमष्ट्रा हातो. एका गोष्ट सांगतो ना, संस्कृतमध्ये जास्त कॉम्प्लिकेटेड होईल. एक माणूस असतो बघा, जे तुमच्यापैकी कोणी नॉनव्हेज खात असेल तर मला त्याच्याबद्दल काही म्हणायचं नाही आहे, फक्त तुम्ही ऐकून घ्या, कोणाच्या भावना दुखावू नयेत. तर एक जे नॉनव्हेज खातात त्यांना म्लेच्छ म्हणतात. त्या एक म्लेच्छ व्यक्ती असतो, तर तो नॉनव्हेज खातो. त्याला एकदा नॉनव्हेज खाली त्याला पोट बिघडलं, तो बार 2 नंबरला जात असतो. मग बार 2 नंबरला जातो, तो इतका थकून जातो 2 नंबर, त्याला उठायची पण शक्ती नाही. मग तो जातो जंगलामध्ये आणि 2 नंबरला बसतो आणि तिकडून येतो आपला दमष्ट्री म्हणजे कोण, हां रानडुकर आहे, तुम्ही बरोबर शब्द वापरला. तर जे आपल्यासाठी गहाण आहे त्याच्यासाठी ते जेवण आहे त्या दमष्ट्रीसाठी. दमष्ट्री दमष्ट्रा हा तो म्लेच्छो. तर त्या दमष्ट्रीला रानडुकराला दम निघेना,
की रे हा कधी उठणार, आणि या बिचाऱ्याला उठताही नाही. याची सगळी शक्ती गेली दिवसभर जाऊन 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 जाऊन. तर तो डुक्कर आला पळत 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 आणि त्याच्या छातीत 2 शिंग दिली घुसून. त्याला टाकलं मारून. दमश्री दमश्र हातो म्लेच्छ. म्लेच्छ म्हणजे हा म्लेच्छ व्यक्तीला दमश्रीनं 2 शिंग घुसवले. आणि म्लेच्छ लोक जे असतात, जे आपल्या धर्माला मानत नाहीत, ते एक शब्द वापरतात, हराम. हराम नाही म्हणतात, असं काय तरी लावल बिला कोत हराम. तो काय म्हणाला, त्या दमश्रीनं मारल्या मारल्या हराम 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 असं म्हणलं लागला. म्हणजे त्यांच्यामध्ये डुकराला खूप घाण मानलं जातं. तर दमश्री दमश्र हातो म्लेच्छ हा राम येती पुन्हा पुन्हा, हा राम इति. तो हराम 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 बार बार म्हणायला लागला. अरे क्या मर रहा हूं मैं, सुअर से मर रहा हूं असं. तर उक्त्वापि मुक्तिम आपनोती, असा बोलल्या बोलल्या तो मुक्त झाला. का मुक्त झाला? कारण हराममध्ये पण काय आहे, राम आहे. तर माझा सांगण्याचा प्रयत्न काय आहे की कोणाचं शुकशुक बुमबुम नाही जरी झालं, हाले लामा हाले कृष्णा जरी झालं, तरी नामाची एवढी महत्त्व आहे. चुकून जरी केलं, टॉयलेटमध्ये जरी म्हटले, एखादं अक्षर चुकलं तरी सुद्धा आहे. पण चांगल्या करायचा प्रयत्न केला पाहिजे. जसं त्या माणसाने दारू कशी एन्जॉय केली, तसं आपल्याला हरिनाम एन्जॉय केलं पाहिजे. तर इथपर्यंत समजलं. तर या गोष्टीचा अर्थ असा आहे की जर व्यक्ती हराम म्हणून मुक्त होतोय, तर राम म्हणून त्याचं काय होईल? राम म्हणून त्याला निश्चितच फळ भेटेल. तर हरिनामाच्या महतीबद्दल भागवतामध्ये खूप मोठी गोष्ट आहे अजामिलची. ती जर घ्यायला गेलं तर 1-2 घंटे जातील, त्यामुळे आज आपण त्याची चर्चा नाही करणार. इथपर्यंत तुम्हाला मी सांगितलं. तर त्याच्यानंतर हा प्रश्न येईल की मग हरे कृष्ण महामंत्रच का जपायचा? जगामध्ये किती मंत्र, मी माझा मंत्र निर्माण करेल. तर हरे कृष्ण महामंत्र का जपायचा? कारण कलिसंतरण उपनिषद म्हणून एक उपनिषद आहे, त्याच्यामध्ये सांगितले की कलियुगामध्ये या महामंत्राला जास्त महत्त्व आहे. तर कलिसंतर आपण पण बघा, गणपती पूजा किंवा अशी पूजा घरी झाल्यानंतर काय म्हणतात सगळे लोक, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे म्हणतात की नाही? पण आपल्याला माहिती नाही का म्हणतात. कारण शास्त्रामध्ये असं सांगितलंय, पूजापाठमध्ये जर काही थोडी चूक झाली, समजा चुकून दुर्वा बरोबर नाही आहे किंवा त्या भावामध्ये नाही केलं, तर हा मंत्र म्हटल्यानंतर त्या सगळ्या चुका सामावून माफ केल्या जातात, क्षमा केली जाते, म्हणून हा मंत्र आहे. तर भागवतामध्ये याची पण खूप मोठी कथा आहे. मंत्रतस तंत्रतस छिद्रम देशकालहार वस्तुत सर्वम करोति निश्चिद्रम अनुसंकीर्तनम तव. की मंत्रामध्ये तंत्रामध्ये काही छिद्र असेल, छिद्रामध्ये काही दोष असेल, तर भगवंता तुझ्या नावाने सगळे दोष मिटून जातात. म्हणून हा कलियुगामध्ये हा महामंत्र खूप महत्त्वाचा. व मंत्र म्हणजे काय? मनत राहते इति मंत्र. जे मंत्राचं मनाचं शुद्धीकरण करतो तो मंत्र. तर मंत्र मार्केटमध्ये खूप अवेलेबल आहेत. पण जसं की या लॅपटॉपचा हा पासवर्ड आहे, तर या कलियुगाचा कोणता पासवर्ड आहे? हरे राम की हरे कृष्ण की शुकशुक बुम बुम. आपण इथं थांबायचं का? जास्त वेळ झाला ना? हां, थांबूया. तर इथपर्यंत कोणाला काही प्रश्न आहे? तर याच्यानंतर आपण काय करणार आहोत, तुमच्या सगळ्यांना आता एक एक मी माळ देईल. घरी एकदम एन्जॉय करा, एकच माळ करा, अर्धी करा, पण आनंदानं करा. तर तुमच्यापैकी असं कुणाला वाटेल की मी खरंच दररोज करेल, माझी इच्छा आहे, त्यांनी माळ घ्या. पण कुणाला वाटत असेल मला फक्त ऐकायचं मनोरंजन पाहिजे, जास्त डोक्याला ताण नको, नाही घेतली तरी चालेल, तर ज्यांची इच्छा आहे त्यांनी माळ घ्या प्रभूजी. आणि ज्याला घरी घेऊन जायचे घेऊन जाऊ शकता. इथं इथपर्यंत कुणाला काही प्रश्न आहे? आपण एक राऊंड जप करायचा का? काय जायचं कुणाला घरी, दूर घर आहे असं?